आज आम्हाला जायचं होतं मंदिरात, कारण आत्यांनी आणि दादांनी केलेला कानासाठीचा नवस पूर्ण करायचा होता. त्यासाठी सगळी तयारी केली होती आणि प्रसादासाठीचा शिरा पण रेडी होतात. सगळं आवरून मी रेडी झाले आणि निघालो मंदिराकडे जाण्यासाठी. आत्यांनी आमच्या गावातल्याच ग्रामदेवताला म्हणजे मारुती रायाला नवस केला होता, त्यामुळे आम्ही गावातल्याच मंदिरामध्ये सत्यनारायण करायचं ठरवलं होतं आमच्या कानाच्या नावाने. तर कानाला पण आम्ही मंदिरामध्ये घेऊन गेलो होतो. खरं तर हा नवस आत्या आणि दादांनी माझ्यासाठी केला होता, म्हणजे डिलिव्हरीमध्ये मला कुठलाही जास्त त्रास होऊ नये आणि काही कॉम्प्लिकेशन्स येऊ नये म्हणून. पूजेला तर सुरुवात झाली होती, पण काना थोड्या वेळ शांत बसला आणि नंतर रडायला लागला. काय झालं होतं काही कळतच नव्हतं. सगळे नवीन चेहरे बघायचा आणि त्यांच्याकडे बघून तो सारखा रडायचा. आम्ही दोघे तर पूजेला बसलो होतो, त्यामुळे कानाला सांभाळण्याची जबाबदारी पूर्णपणे काकाकडे आणि काकीकडे होती. एक एक करून कानाला दोघं पण छान सांभाळत होते. पूजा तर एकदम मस्त झाली होती, जशी आम्हाला हवी होती तशी खूप छान वातावरणामध्ये पार पडली होती. त्यानंतर सगळ्यांनी आरती केली आणि प्रसाद घेऊन घरी निघालो. मंदिरात काना इतका रडत होता आणि गाडीत बसल्या बसल्या काना मस्त सगळ्यांसोबत खेळायला लागला होता. आणि आज काना खूपच क्यूट दिसत होता, त्याच्यामुळे सगळे त्याला उचलून घेत होते आणि त्याच्यासोबत खेळत होते. तर असा होता आजचा आमचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.